हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तिसरा, अध्याय 26वा, भौतिक प्रकृतीची मूलभूत तत्वे, श्लोक नंबर 15। 15 14 15 15 16 एतावान् एव संख्यातो ब्रह्मणा सगुणस्य सन्निवेशः मया प्रोक्तो यः कालः पंचविंशकः एतावानेन संख्यातो ब्रह्मणः सगुणस्यः सन्निवेशो मया प्रोक्तो यः काल पंचविंशकः एतावानेव संख्यातो ब्रह्मणः सगुणस्यः सन्निवेशो मया प्रोक्तो यः कालः पंचविंशकः एतावानेव संख्यातो ब्रह्मणः सगुणस्यः सन्निवेशो मया प्रोक्तो यः कालः पंचविंशकः एतावानेव संख्यातो ब्रह्मणः सगुणस्यः सन्निवेशो मया प्रोक्तो यः काल पंचविंशकः एतावानेव संख्यातो ब्रह्मणः सगुणस्यः यः काल पंचविंशकः एतावानेव संख्यातो ब्रह्मणः सगुणस्यः सन्निवेशो मया प्रोक्तो यः काल पंचविंशकः एतावानेव संख्यातो ब्रह्मणः सगुणस्यः सन्निवेशो मया प्रोक्तो यः कालः पंचविंशकः एतावान् इत्या एव केवल संख्यातः गणना केली आहे ब्रह्मणः ब्रह्माची सगुणस्य भौतिक गुणांनी ह निश्चितच
सन्निवेश व्यवस्था मया माझ्याकडून प्रोक्तः सांगितलेले यह जो कालः काळ पंचविंशकः 25वा भाषांतर या सर्वांना गुणविशिष्ट ब्रह्म मानण्यात येते. या तत्वांचे मिश्रण घडवून आणणारा काळ नामक घटक 25वा घटक समजला जातो. 24 घटक काल आपण वाचले. आता थोडस अजून परत कन्फ्युजिंग. आता तुम्हाला कालचं काही लक्षात नसेल तर काही कन्फ्युजन होणार नाही. एक चांगली गोष्ट आहे की नाही, विसरलं की कन्फ्युजन होत नाही. इग्नोरन्स इज द ब्लेस. की नाही, मराठीत काय म्हणतात, अज्ञानात सुख आहे. काल प्रधान आणि प्रकृती, प्रधान आणि प्रकृती त्याच्याबद्दल आपण वाचलं हो की नाही. प्रधान आणि प्रकृती. परंतु प्रधान हे सांगत असताना महतत्व, निर्विशेष ब्रह्म, त्रिगुणमयी माया, याच्यातलं नेमकं काय आहे हे वेगवेगळ्या पद्धतीने प्रभुपादांनी समजावून सांगितलं आणि ते थोडंसं कन्फ्युजिंग होतं. आणि प्रधान म्हणजे ब्रह्म नाही हे पण सांगितलं. परंतु आजच्या श्लोकामध्ये परत आपण वाचतोय या सर्वांना गुणविशिष्ट ब्रह्म मानण्यात येते. म्हणजे काय, हे ब्रह्म म्हणजे भगवंतांचं ब्रह्मस्वरूप. ब्रह्म म्हणजे ब्रह्माजी नव्हे. तर ह्या 25 घटकांनी जे भौतिक प्रकृती बनलेली आहे त्याला भगवंतांचं ब्रह्मस्वरूप म्हणता येतं. जसं बरेचसे लोक म्हणतात देखील या भौतिक जगामध्ये की आम्ही फक्त निसर्गालाच देव मानतो. निसर्ग म्हणजेच प्रकृती जी या 24 तत्वांनी बनलेली. कोणकोणते 24 तत्व काल वाचले आपण? 5 स्थूल घटक, 5 सूक्ष्म घटक, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन, बुद्धी, अहंकार आणि चेतना. 100 पैकी 100 मार्क्स. आणि मग या तत्वांच्या सगळ्यांचं मिश्रण घडून काळ नामक घटक तयार करण्यात येतो. त्याला 25वा घटक म्हटलेला आहे. आणि हा ही काळ ही भगवंतांची शक्ती असते. ऑफकोर्स हे सगळेच भगवंतांची शक्ती असतात. आणि मग पुढचे रचना याच्या पुढे सांगण्यात येते पुढच्या श्लोकांमध्ये. जसं थोडा तात्पर्य दिलेला आहे याच्यावरती, परंतु पुढचा श्लोक वाचतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली आपण कुठल्या सेक्शन मध्ये आहोत. पुढच्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, प्रभावम पौरुषम प्राहु कालमेके यतो भयम अहंकार विमूढस्य कर्तुः प्रकृतिम ईयुषः. पुरुषोत्तम भगवंतांचा प्रभाव काळ या घटकामध्ये जाणवतो. मोहग्रस्त जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असतो आणि त्याच्या मिथ्या अहंकारामुळे काळ त्याच्यामध्ये मृत्यूचे भय निर्माण करतो. भगवंतच सगळ्या गोष्टीचे कंट्रोलर आहेत, नियंत्रक आहेत. हे जनरली आपल्याला इमिजिएटली जरी लक्षात नाही आलं तरी काळ हा कंट्रोल करतो हे लक्षात येतं आपल्याला. काळ इज द इमिजिएट कंट्रोलर. काळाच्या, मराठीमध्ये म्हणतो मध्ये देखील आपण, काळाच्या कंट्रोलमध्ये सगळं आहे. काळापुढे कोणी जाऊ शकत नाही आणि काळ हे भगवानच आहे. म्हणून या पुढच्या श्लोकामध्ये भगवान कपिलदेव म्हणतात की परमपुरुषोत्तम भगवंतांचा जो प्रभाव आहे तो काळ या घटकामध्ये जाणवतो. इमिजिएटली जाणीव म्हटलं तर भीतीदायक.
भीतीदायक जाणीव झालीच पाहिजे, कारण आदरपूर्वक जाणीव होत नाही. पहिल्यांदा भीतीदायक जाणीव. आणि ती कशी असते? या मोहग्रस्त जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात येतो आणि त्याच्या मिथ्या अहंकारामुळे काळ त्याच्यामध्ये मृत्यूचे भय निर्माण करतो. महाकाल. तर या दोन्ही श्लोकाचे तात्पर्य आपण वाचूया आता. पहिला जो श्लोक वाचला त्याच्यामध्ये 25वा घटक म्हणून सांगितले. त्याचं तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद म्हणतात, वैदिक मतानुसार ब्रह्माच्या पलीकडे कोणतेही अस्तित्व नाही. सर्व खल्विदम ब्रह्मा, छांदोग्य उपनिषद मध्ये म्हटलेलं. विष्णू पुराणातही म्हटले आहे की आपण जे जे काही पाहतो ते सर्व परस्य ब्रह्मणा शक्ती आहे. अर्थात सर्व काही परम सत्य परब्रह्माच्या शक्तीचा विस्तार आहे. जेव्हा ब्रह्माचे सत्व, रज आणि तम या त्रिगुणांची मिश्रण घडवून आणले जाते तेव्हा त्याचा परिणाम म्हणून भौतिक विस्तार होतो. आणि यालाच कधी कधी सगुण ब्रह्म असे म्हटले जाते आणि ते या 25 घटकांनी युक्त असते. सगुण निर्गुण ऐकले नाही? सगुण ब्रह्म. सांसारिक प्रदूषण नसलेल्या निर्गुण ब्रह्मामध्ये किंवा आध्यात्मिक जगामध्ये सत्व, रज आणि तम हे त्रिगुण अस्तित्वात नसतात. काल का परवाच कोणीतरी विचारत होतं, आध्यात्मिक जगामध्ये 3 गुणांचा प्रभाव असतो. निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी केवळ विशुद्ध सत्व गुणाचा अबाधित प्रभाव असतो. अबाधित म्हणजे मराठी एक्सपर्ट्स. अबाधित कायमचा, अबाधित. सांख्य तत्वज्ञानानुसार सगुण ब्रह्म म्हणजेच काळ या घटकासहित, म्हणजेच भूत, वर्तमान आणि भविष्य 25 घटकांचा समावेश असलेले तत्व होय. बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने समजावून सांगण्यात येतं. ब्रह्म म्हणजे काय? भगवंतांचं ब्रह्मस्वरूप. सिंपल भाषेमध्ये प्रभुपाद आपल्याला बऱ्याचदा समजावून सांगतात, भगवंतांच्या शरीरातून बाहेर पडलेली ही तेजोमयी किरणे, त्याला ब्रह्मज्योती पण म्हटलं जातं, हो की नाही? आता ही जी ब्रह्मज्योती आहे त्याच्यानेच संपूर्ण आध्यात्मिक जगत शक्तिमान आणि प्रकाशित केलेलं असतं. काल संध्याकाळी आपण वाचलं. आणि ही ब्रह्मज्योती जेव्हा आध्यात्मिक जगापासून बाहेर पडते, ही भगवंतांच्या शरीरातून बाहेर पडलेली असते. गोलोक वृंदावनच्या सेंटर मधून संपूर्ण आध्यात्मिक जगत व्यापते. त्यानंतर ती त्याच्या बाहेर पडते. त्यानंतर ही ती प्रखर प्रकाशमय असते. परंतु जेव्हा ती भौतिक जगाला येऊन टच होते तेव्हा त्याचा प्रकाश संपतो आणि त्याचं रूपांतर हे या 24 घटकांमध्ये होतं, ज्याला आपण शक्ती म्हणतो. वेगवेगळ्या प्रकारे शक्ती म्हणतो. आणि या शक्तीलाच बरेच जण परम सत्य किंवा परम भगवान मानतात. आणि म्हणून बऱ्याचदा आपल्याला समजावून सांगितलं जातं की ते काही चुकीचं नाही, परंतु अपूर्ण आहे. त्याच्या पलीकडे ती शक्ती येते कुठून, तो पुरुष कोण आहे याच्यावर जर आपला विश्वास नसेल तर ते अपूर्ण आहे. आता हे वरून खाली, आरोह अपरोह म्हणतो की नाही, हे वरून खाली असे हे आपण ब्रह्म म्हणजे काय समजावून घेतलं. आता इथे काल परवापासून कसं उलट समजावून सांगण्यात येते की या भौतिक जगातले जे तत्व आहेत, जड, चेतन, सगळे मिळून जे 24 तत्व आहेत, त्या सगळ्यांच्या मिश्रणाला ब्रह्म म्हटलेलं आहे. गुणात्मक दृष्टी. म्हणजेच काय, इथे आल्यानंतर भगवंतांच्या शरीरातून निर्माण झालेली ही तेजोमयी ब्रह्मज्योतीची शक्ती ही भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या 24 घटकांमध्ये विस्तारित होते.
वेगवेगळ्या स्वरूपात शक्ती रूपामध्ये ती प्रकट होते. आणि या सगळ्यांचा कंबाईन एकत्रित होलेलं काळ. काळ म्हणजे भूत, वर्तमान आणि भविष्य याची भावना बघायला गेली. तर आपण हे 2 श्लोक वाचत आहोत, श्लोक नंबर 15 आणि 16, 26व्या अध्यायामधले. श्लोक नंबर 15 मध्ये सांगितलेलं आहे की काल जे आपण 24 तत्व वाचले त्या सगळ्या तत्वांचं मिश्रण म्हणजे 25वा घटक निर्माण करण्याचा समजला जातो, तो म्हणजे काळ, इटर्नल टाइम, शाश्वत काळ. याला या सगळ्या घटकांना गुणविशिष्ट ब्रह्म मानलं जाते, भगवंताचं ब्रह्मस्वरूप. श्लोकरूपात उपनिषदांमधून वगैरे संदर्भ देऊन सांगतात की हे ब्रह्म आहे. ब्रह्म म्हणजे थोडक्यात भगवंताची शक्ती, ज्याला निर्विशेष ब्रह्म, अव्यक्त ब्रह्म देखील म्हणतात. अव्यक्त निर्विशेष का असतं? कारण या 25 घटकांमध्ये विस्तारित झालेलं ते दिसत नाही आपल्याला. भूमी, अग्नी, जलवायू, आकाश दिसत जरी असले तर ते एका ठिकाणी नाही, सगळीकडे. त्यामुळे स्वरूप काही सांगता येईल. रसगंध, टच, दृष्टी या भावना इंद्रिय विषयांमधले रस आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय विखुरलेले. मन, बुद्धी, अहंकार चेतनाकडे दिसतच नाही. आणि या सगळ्यांना मिळून काळ निर्माण होतो. काळ बऱ्याच जणांना कळत नाही की काळ म्हणजे घडली काय. आणि हा सृष्टी निर्मितीचाच भाग आहे, थोडस टेक्निकल आहे. पुढचा श्लोक आहे श्लोक नंबर 16, जिथे भगवान म्हणतात, हा महत्वाचा श्लोक आहे, पुरुषोत्तम भगवंतांचा प्रभाव काळ या घटकामध्ये जाणवतो आणि मोहग्रस्त जीव भौतिक प्रकृतीच्या संपर्कात असतो आणि त्याच्या मिथ्या अहंकारामुळे काळ त्याच्यामध्ये मृत्यूचे भय निर्माण करतो. थोडक्यात इथे भगवंत सांगतात की त्रिगुणमयी माया कशा प्रकारे या सृष्टीच्या निर्मितीमध्ये कार्यरत असते. विचारता विचारता मध्येच देवहूतीचा प्रश्न काय होता काल? तुम्ही परमपुरुषोत्तम भगवान हे या प्रकृतीमध्ये, याची जाणीव आपल्याला कशी होऊ शकते, कसं समजावून घ्यायचं? म्हणून भगवंत अगदी डिटेलमध्ये जाऊन सांगतायत की हे 24 तत्व निर्माण केले जातात, त्यांनाच ब्रह्म म्हटलं जातं. या सगळ्यांच्या मिश्रणाने 25वा तत्व निर्माण करण्यात होतो, त्याला काळ म्हटलं जातं. आणि काळ हे तुम्हाला जाणवतं मी आहे. भगवद्गीतेमध्ये देखील बऱ्याचदा भगवान म्हणतात काळ मी आहे, काळ मी आहे, काळ मी आहे. आणि काळ हा जनरली जाणवतो कसा आपल्याला? एकतर दुःखाने जाणवतो, किंवा सुखाने जाणवतो, किंवा भयाने जाणवतो. चिंता, भय आणि शोक. शोक म्हणजे काल काय झालं, चिंता म्हणजे उद्या काय होणार, आणि भय कधी काय होणार सांगता येत नाही. विशेष करून मृत्यूचं भय, जसे या श्लोकामध्ये सांगितलं जातं. परंतु एक महत्वाचा मुद्दा या श्लोकात सांगितलाय, तो म्हणजे मृत्यूचं भय का निर्माण होतं? मिथ्या अहंकारामुळे, स्वतःला शरीर समजल्यामुळे. मिथ्या अहंकार म्हणजे स्वतःला शरीर. आणि या सूक्ष्म परंतु सुपर पॉवरफुल अशा भगवंतांच्या काळ नामक शक्तीचा प्रभाव आपल्याला जाणवायला लागतो या भौतिक जगामध्ये. हे भगवंतांना जाणून घ्यायची पहिली पायरी. तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात, देहाशी तादात्म्य केलेल्या मिथ्या अहंकारामुळे जीवामध्ये मृत्यूचे भय निर्माण होते. प्रत्येकालाच मृत्यूचे भय आहे. वस्तुतः चिन्मय आत्म्याला मुळीच मृत्यू नसतो, पण शरीर म्हणजेच आत्मा आहे अशा संकल्पनेमध्ये तल्लीन झाल्यामुळे
आपल्यामध्ये मृत्यूचे भय उत्पन्न होते. श्रीमद भागवतमामध्ये 11व्या स्कंदामध्ये असेही म्हटले आहे की भयाम द्वितीय अविनिवेशात स्यात्. द्वितीय शब्दाने आत्म्यापासून भिन्न असणाऱ्या जड पदार्थांचा निर्देश केलेला आहे. बऱ्याचदा श्रील प्रभुपाद श्लोक सांगतात, तुम्ही देखील बऱ्याचदा ऐकला असाल. भयाम द्वितीय अविनिवेशात. अभिनिवेशात, निवेश म्हणजे इंटरेस्ट, काय म्हणा, इन्व्हेस्ट. जेव्हा आपण आपलं सगळी भावना, आपलं सगळा वेळ, आपलं सगळं कर्म हे सेकंडरी द्वितीय गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करतो, प्राथमिक गोष्ट विसरून जातो, तेव्हा भय निर्माण होतो. नसेल तर भय निर्माण व्हायचं काही कारणच नाही. द्वितीय अविनिवेशात स्यात् विपर्याय स्मृती. स्मृती भ्रमित होते. एखाद्या गोष्टीचं भय का वाटतं आपल्याला? कारण त्याची प्रॉपर माहिती नसते आपल्याला. तसं या शरीराबद्दल प्रॉपर माहिती नाही आपल्याला, आपण दुसरंच काहीतरी समजून बसलोय म्हणून भय निर्माण होतं. जड पदार्थ हे चैतन्याचे दुय्यम प्रकटीकरण आहे, सेकंडरी. कारण त्याची उत्पत्ती चैतन्यातूनच होते. या ठिकाणी वर्णिलेल्या भौतिक घटकांचे कारण ज्याप्रमाणे भगवंत किंवा परम चैतन्य आहे, त्याचप्रमाणे शरीर ही चेतन आत्म्याची निर्मिती आहे. आणि म्हणूनच भौतिक शरीरास द्वितीय किंवा दुय्यम असे म्हटले जाते. जो कोणी चैतन्याच्या या दुसऱ्या घटकामध्ये वा दुय्यम प्रदर्शनामध्ये तल्लीन झालेला आहे, तो मृत्यूने भयभीत होतो. आपण म्हणजे शरीर नाही याची मनुष्याला पूर्णपणे खात्री पटते, तेव्हा तो मृत्यूने भयभीत होण्याचा प्रश्नच नसतो. कारण चेतन आत्म्याचा कधीच मृत्यू होत नाही, हे भगवद्गीतेमध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे. देहिनोस्मिन यथा देह. तो फक्त देह बदलत असतो, तो कधी संपत नाही, त्याला एंड नाही. आणि ही गोष्ट पूर्णपणे जाणीव झाली याची, आपल्याला पूर्णपणे या गोष्टीची आपल्याला खात्री पटली, तर घाबरायचं काही कारणच नाही, होय की नाही? कारण जरी घाबरलं तरी तुम्ही काही थांबवू शकत नाही. देयर इज नो वे. आत्मा भक्तिमय सेवेमधील आध्यात्मिक कार्यात मग्न होतो, तेव्हा तो जन्म मृत्यूच्या स्तरावरून पूर्णतः मुक्त होतो. आता याचा अर्थ असाही नाही की आपल्याला हे शरीर बदलतच राहायचंय. मला कळालं की शरीर तर बदलावंच लागतंय, मी काय मरत नाही, मी शाश्वत आहे, मग राहू दे, असंच बदलतच राहू दे, काय फरक पडतो? काय फरक पडतो? दुःख, यातना, ताप, जन्म मृत्यू जरा व्याधी हे तर दुःख आहेच. त्याशिवाय जोपर्यंत या शरीर बदलण्याच्या या चक्रामध्ये आपण अडकलेलो असतो, तोपर्यंत त्रिविध तापांना पण सामोरं जावं लागतं आणि ते क्लेशदायक असतं. शास्त्र सांगतं आपल्याला ते क्लेशदायक आहे. मग या क्लेशातून, दुःखातून मुक्त व्हायची इच्छा जेव्हा मनुष्य करायला लागतो, तेव्हा तो या ज्ञानाकडे आकर्षित होतो. आणि मग आत्मा स्वतःला समजून त्या आत्म्याचं खरं कार्य काय काय आहे ते समजावून घेण्यामध्ये जिज्ञासा करतो. तर आत्म्याचं खरं कार्य काय आहे? भक्तिमय सेवा करणे. आणि या आध्यात्मिक कार्यामध्ये जेव्हा आत्मा मग्न होतो, शरीराला देखील मग्न करतो, इंद्रियांना देखील मग्न करतो, तेव्हा तो जन्म मृत्यूच्या स्तरावरून पूर्णपणे मुक्त होतो. भौतिक शरीरातून मुक्त होऊन पूर्ण आध्यात्मिक स्वातंत्र्य प्राप्त होणे ही त्याची पुढील अवस्था असते. मृत्यूचे भय ही काळाची कृती आहे आणि हा काळ पुरुषोत्तम भगवंतांच्या अमोघ प्रभावाचे प्रतिनिधित्व करतो. काळाची कृती आहे म्हणजे हे फक्त असं दाखवलं जातं तुम्हाला, जेणेकरून तुम्ही सत्याच्या मार्गावर येऊ शकाल.
परंतु ही भीती इतकी पॉवरफुल आहे की कित्येक जणांना ही अशी जकडून धरते, हो की नाही? बघितलं असेल तुम्ही. या भौतिक जगामध्ये जो पूर्णपणे ज्याला जाणीव झालेली नाही की मी आत्मा आहे, तो मृत्यूच्या भयापासून कधीही वाचत नाही, तो कितीही पॉवरफुल असू दे. बऱ्याचदा आपल्याला दिसते काही लोक मृत्यूचा भय नसल्यासारखं दाखवतात, काही गुंड लोक वगैरे. पण ते ऍक्च्युली मृत्यूचा जेव्हा अनुभव येत असतो तेव्हा इतक्या भयानक वेदना होतात की त्या आपण कोणाला सांगू देखील शकत नाही. जर आपण या दुय्यम शरीरालाच शरीर स्वतः मी समजत असलो तर. आणि जो आत्म्याला सेल्फ समजतो, मी समजतो, त्याला मात्र याची भीती नसते. परवाच आपण चर्चा करत होतो. श्रील प्रभुपादांचं उदाहरण जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की अतिशय म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत भागवतमच होतं त्यांच्या तोंडामध्ये. अशा प्रकारे कोण वागू शकतो? त्याला पूर्णपणे जाणीव आहे की मी कोण आहे. त्यामुळे मृत्यूचं भय हे जरी पॉवरफुल असलं तरी ती एक काळाची कृती आहे, हे समजलं पाहिजे. आणि तेच भगवान श्रीकृष्णांचं पॉवरफुल प्रतिनिधित्व करतं, जाणीव करून देतं आपल्याला. बऱ्याचदा जसं आपण उदाहरण घेतो की घर सोडून एखादा गेलेला आहे, तर वडिलांची इच्छा असते त्यांनी परत यावं, तर कधी कधी भीती पण दाखवते. दुसऱ्या शब्दात काळ हा संहारक आहे. संहारक म्हणजे काय? काळाची बरीच कामं असतात. आपल्याशी संबंधित काळाचं काम काय असतं? काल काय घडलंय त्याची आठवण करून देणे, उद्या काय पाहिजे याची चिंता तुम्हाला लावणे, मृत्यूच्या रूपामध्ये भयभीत करणे. आणखीन एक काय काळाचं काम सांगितलंय भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये? कोणाला आठवते बघू? आता इथे आपण एक वाचलं ते म्हणजे संहारक आहे. संहारक म्हणजे काय? हे पण काळाचं एक काम आहे. संहारक म्हणजे एखाद्या गोष्टीचा एंड करणे. या भौतिक जगामध्ये अशी एकही गोष्ट नाहीये ज्याला एंड नाही, आणि हे एंड करायचं काम असतं काळाचं. मध्ये तुम्ही असो, हे जग असो, भौतिक प्रकृती असो, ब्रह्मांड असो, हे सगळं एक दिवस संपवावंच लागतं. त्याला म्हणायचं संहारक. आणखीन एक काळाचं काम सांगितलंय, इथे दिलंय की नाही माहिती नाही, परंतु भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायात भगवंत सांगतात. कोणाला आठवते म्हणजे? या आमचा एकच विद्यार्थी परफेक्ट आहे. काळाचं आणखीन एक काम असतं दंड देणे. कधी कधी आपण म्हणतो की नाही मराठीमध्ये, काळ बघून घेईल. एखादा चांगला वागत असेल तरी, वाईट परिस्थिती असेल तरी काळ सगळं संपवतं, काळ बघून घेईल. काळाचं आणखीन एक काम असतं म्हणजे तुम्हाला दंड देणे. दंड हे कुणी राजा देत नसतो किंवा कुठली प्रशासन देत नसते, काळ महत्वाचा असतो त्याच्यामध्ये. दुसऱ्या शब्दात काळ संहारक आहे, म्हणजे तो संपवतो सगळं. अस्तित्वात आलेली प्रत्येक वस्तू संहार आणि लयाच्या अधीन असते, आणि ही विनाश क्रिया काळाद्वारे घडते. काळाचं काम असतं. काळ हा भगवंतांचा प्रतिनिधी असून आपण भगवंतांना शरण गेलेच पाहिजे याचेही तो आपल्याला स्मरण करून देतो. आणखीन एक काम सांगितलं. काळाच्या प्रभावामध्ये जेव्हा मनुष्य दुःखांच्या लाटांवरती हेलकावे घेतो, कधी या लाटाने लात मारली जाते तिकडे जाऊन पडतो, त्या लाटाने लात मारली की इकडे येऊन पडतो. हळूहळू त्याला समजायला लागतं की भगवंतांना शरण गेल्याशिवाय हे माझं लात खाणे बंद होणार नाही. काळ हे आपल्याला स्मरण करून देतो.
भगवंत काळ म्हणून प्रत्येक जीवाशी संभाषण करतात. अजून तरी सुधारा. काळ म्हणून संभाषण करतात. ते भगवद्गीतेत म्हणतात की जर एखाद्याने मला शरणागती पत्करली तर त्याला जन्म मृत्यूच्या समस्येला पुढे कधी तोंड द्यावे लागत नाही. स्पष्टपणे सांगतात 2-3 श्लोकांमध्ये. संसार सागरम. म्हणूनच काळ म्हणजे आपल्या समोर उभे असलेले भगवंत. अशा रूपात आपण काळाचा स्वीकार केला पाहिजे. याचेच आधी स्पष्टीकरण पुढील श्लोकामध्ये केलेले आहे. पुढचा पण श्लोक वाचूया म्हणजे लक्षात येईल आपल्याला, नाही तर उद्या. काय म्हणतात भगवंत? जसे या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की या भौतिक जगामध्ये इमिजिएटली तुम्हाला माझा अनुभव घ्यायचा असेल तर काळ आठवा. काळ या शक्ती स्वरूपामध्ये मी तुम्हाला लगेच अनुभवतो. कारण काळाचं मेन काम आहे मृत्यूचं भय. पुढच्या श्लोकामध्ये काय म्हणतात? प्रकृतेर गुणसा साम्यस्य निर्विशेषस्य मानवी चेष्टा यतसः भगवान काल इत्युपलक्षितः. आदरणीय माते, हे मनुकन्ये, मी वर्णन केल्याप्रमाणे काळ म्हणजे पुरुषोत्तम भगवंतच आहे. आणि या काळापासूनच अव्यक्त व साम्यावस्थेतील प्रकृतीमध्ये क्षोभ निर्माण होऊन सृष्टीचा प्रारंभ होतो. क्षोभ म्हणजे काय? ॲजिटेशन. हलवलं जातं, सगळं निर्माण केलं जातं. तात्पर्य प्रधान अर्थात भौतिक प्रकृतीच्या अव्यक्त दशेचे या ठिकाणी वर्णन करण्यात आले आहे. कालचा थोडस परत आठवा. प्रधान म्हणजे प्रकृती जेव्हा अव्यक्त स्वरूपात असते. कपिल देव ते म्हणतात की अव्यक्त प्रकृती जेव्हा भगवंतांच्या दृष्टिक्षेपाने प्रक्षुब्ध होते. प्रक्षुब्ध होते म्हणजे ॲजिटेट केलं जातं, तेव्हा ती स्वतःला विभिन्न प्रकारे प्रकट करू लागते. या क्षुब्धावस्थेपूर्वी ती उदासीन अवस्थेत असते. उदासीन म्हणजे काय? हे थोडस मराठीमध्ये शब्द आपण चुकीचे नाही, आपला अर्थ वेगळा असतो. उदासीन म्हणजे अनइंटरेस्टेड, म्हणजे बसून असल्यासारखं, म्हणजेच अव्यक्त. जेव्हा भगवंत येऊन आपल्या शक्तीने त्याला हलवतात तेव्हा ती प्रकट व्हायला लागते. व क्षुब्धावस्थेपूर्वी ती उदासीन अवस्थेत असते व तिच्यामध्ये त्रिगुणांच्या कोणत्याही अनन्य क्रिया घडत नसतात. दुसऱ्या शब्दात पुरुषोत्तम भगवंतांच्या संपर्का वाचून भौतिक प्रकृती वैविध्यपूर्ण अभिव्यक्ती निर्माण करू शकत नाही. व्हरायटी निर्माण होते. व्हरायटी का निर्माण केलेली आहे? कारण आपली इच्छा आहे भोग करायची. त्यामुळे थोड्याफार प्रमाणात व्हरायटी निर्माण केली जाते. तुम्हाला भोग करायला परवानगी दिली जाते आणि मग तुम्हाला दंड देऊन काळाच्या स्वरूपामध्ये सुधरवलं पण जातं. याविषयी सुंदर स्पष्टीकरण भगवद्गीतेत केलेले आहे. पुरुषोत्तम भगवंत हे भौतिक प्रकृतीच्या अभिव्यक्तींचे कारण आहे. त्यांच्या संपर्काविना भौतिक प्रकृती काहीही निर्माण करू शकत नाही. भगवद्गीतेत ऍक्च्युली 2-3 ठिकाणी भगवंत हे म्हणतात, माझ्या हस्तक्षेपाशिवाय काही घडत नाही. प्रभुपाद बऱ्याचदा उदाहरण म्हणून सांगतात की ब्रह्माजी फक्त मशीन आणून ते मशीन प्लग मध्ये घालतात. जोपर्यंत त्याला ऑन करून त्याच्यात इलेक्ट्रिसिटी जात नाही तोपर्यंत मशीन चालू होत नाही. आणि ती इलेक्ट्रिसिटी आहे भगवंत. कणाकणामध्ये स्वतःला भगवंत विस्तारित करतात आणि सगळं काही ऑन करतात. आणि याच्यासाठी काळ हा अत्यंत महत्वाचा, स्ट्रॉंग, पॉवरफुल शक्ती असावीच लागते. चैतन्य चरितामृतातही या संदर्भात एक अत्यंत समर्पक उदाहरण देण्यात आलेले आहे.
शेळीच्या गळ्यावर असलेले स्तन जरी खऱ्या स्तनाप्रमाणेच दिसत असले तरी ते काही दूध देऊ शकत नाही. त्याचप्रमाणे भौतिक शास्त्रज्ञांना जड प्रकृती अद्भुत रीतीने क्रिया प्रतिक्रिया करीत असल्याचे दिसते, पण वास्तव असे आहे की प्रकृती ही काळ या प्रक्षोभक घटकाशिवाय काहीच कार्य करू शकत नाही आणि काळ हा परमपुरुष भगवंतांचा प्रतिनिधी आहे. काळ जेव्हा जड प्रकृतीच्या साम्यावस्थेत क्षोभ निर्माण करतो तेव्हा ती विविधतेने नटलेल्या अभिव्यक्ती उत्पन्न करण्यास प्रारंभ करते. शेवटी असे म्हटले आहे की भगवंतच सृष्टीचे कारण आहेत. दुसऱ्या पद्धतीने सांगितले की एक स्त्री ज्याप्रमाणे पुरुषाने गर्भवान केल्याविना मुलाला जन्म देऊ शकत नाही, त्याचप्रमाणे पुरुषोत्तम भगवंत काळाच्या रूपाने प्रकृतीमध्ये गर्भधान करीत नाही तोपर्यंत ती कशाचीही निर्मिती करू शकत नाही. शास्त्रज्ञ लोक इथेच तर चुकतं ऍक्च्युली. या भौतिक जगातलं सगळं काही जे जड तत्व आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने शोधून काढणे, त्यांचं मिश्रण झाल्यावरती होतंय काय हे शोधून काढणे, याच्यामध्ये सगळ्यामध्ये आपण एक्सपर्ट झालोय, सुपर एक्सपर्ट झालोय ऍक्च्युली. परंतु तरीही आपली ही जी एक्सपर्टीज आहे, आपलं हे जे ज्ञान आहे ते या ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या तुलनेमध्ये इवलूस आहे. एवढ्यातलं एवढं देखील आपल्याला अजून माहिती नाही. आणि याच पद्धतीने आपण जर हा प्रवास चालू ठेवला ज्ञान ग्रहण करण्याचा आणि शोध कार्याचा, तर आपण कधीच पूर्णत्वापर्यंत पोहोचणार नाही, कारण भगवंत अनंत आहे. आणि म्हणून बऱ्याचदा आपल्याला सांगितलं जातं की ज्ञान घ्यायची पद्धती ही वरून खाली आलेली असली पाहिजे. म्हणजेच पहिल्यांदा या सगळ्या भौतिक जगाच्या जड तत्वांच्या या संमिश्रणाचं विज्ञान समजून घेण्यासाठी याच्या मागचं चेतन तत्व समजावून घ्या. याच्यामागे भगवंत आहेत, कणाकणामध्ये भगवंत विस्तारित होतात, म्हणून याला महत्व आहे. नसेल तर याला महत्वच नाही. आणि मग आपलं ज्ञान परिपक्व आणि परिपूर्ण होत जातं. परंतु ते लक्षात न घेता नुसतेच हायड्रोजन, ऑक्सिजन, मर्क्युरी, गोल्ड, सिल्वर शोधत बसलो आपण, हे कधीच न संपणारं गणित आहे. दरवर्षी एक नवीन इलेमेंट शोधून काढायचा, इलेमेंट टेबल पिरियॉडिक टेबलमध्ये घालायचा आणि स्वतःला अभिमानाने म्हणायचं मी शास्त्रज्ञ आहे. त्याच्या पलीकडे तुम्हाला काही मिळणार नाही, ऍब्सोल्युटली काही मिळणार नाही. आणि हे इतक्या सुंदर रीतीने भागवतामध्ये सांगण्यात आलेलं आहे. जसं आपण सध्या वाचत आहोत, 24 तत्व निर्माण केले जातात. या सगळ्यांचा तत्वांचा कंट्रोलर किंवा मिश्रण युक्त कणाकणावरती कंट्रोल ठेवणारा काळ निर्माण केला जातो. आणि या काळ आणि या 24 तत्वांचं जेव्हा ॲजिटेशन होतं, ॲजिटेशनलाच नॉर्मल भाषेमध्ये गर्भधान म्हणतात. मला वाटते 26व्या अध्यायामध्ये एक श्लोक पण आहे तसा, जेव्हा भगवान स्वतः येऊन या आपल्या भगवंतांच्या सेक्शुअल लैंगिक शक्तीने या भौतिक प्रकृतीमध्ये ॲजिटेशन निर्माण करतात, हलवतात सगळं, तेव्हा या भौतिक प्रकृतीमध्ये विविधता निर्माण होते. करोडो अनगिनत कलर्स निर्माण होतात, फळं, फुलं, झाडं सगळं काही निर्माण होतं. इंटरेस्टिंग. तर हे मागच्या स्कंदापासून आपण वेगवेगळ्या पद्धतीने सृष्टीची निर्मिती वाचत आहोत. आता थोडस वेगळ्याच पद्धतीने सांगत आहेत भगवंत. आणि हे जे सांगतायत ऍक्च्युली या सगळ्या सृजन लीलांमध्ये, सृजन कथांमध्ये भगवान कपिल देवांची सृजन कथा ही स्टँडर्ड मानली जाते, किंवा स्टँडर्ड म्हणण्यापेक्षा अतिशय महत्वाची मानली जाते, कारण तिचा संबंध आपल्याशी आहे डायरेक्ट. आता दुसऱ्या शब्दात या सगळ्या सृजन कथा ज्या आपण वाचल्या ब्रह्मदेवांकडून वगैरे, ही सृष्टी कशी निर्माण झाली, नारदजींनी समजावून सांगितलं, ब्रह्मदेवांनी समजावून, मैत्रेय ऋषी समजावून सांगतायत,
हे वाचताना कदाचित आपल्याला कळणार नाही की कशाला सांगते, मला काही कळतच नाहीये, संबंध काय माझा जशी काय. परंतु आता भगवान कपिल देव जी सृजन लीला सांगतात की सृष्टी कशासाठी आणि कशी निर्माण झाली, त्याच्यामध्ये आपल्याला आता स्वतःला घालणार आहेत. त्यामुळे आपल्याला हळूहळू समजायला लागेल की माझा याच्याशी संबंध काय आहे. आणि ते येतात लवकरच, त्या पॉइंटला येतात ऍक्च्युली. हरे कृष्ण. आज आपण इथेच थांबूया. 25वा घटक या निर्मितीतला पूर्वी पण आपण वाचलेला, परंतु आज वेगळ्या पद्धतीने वाचला आणि त्याचं महत्व जाणून घेतलं. आता त्यानंतरची सृजन प्रक्रिया कशी असते हे अजूनही इंटरेस्टिंग आहे. उद्या कंटिन्यू करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? YouTube वरती विथ साऊंड परत व्हिडिओ टाकण्यात येईल. आपण सेपरेटली रेकॉर्ड केलेला आहे. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरोभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. नमस्ते. हरे कृष्ण.